सांघिक पहिलं वैयक्तिक पहिले षटक गोलंदाज क्रिश. एक जबरदस्त अष्टपैलू गोलंदाज, एक जबरदस्त इन्फॉर्ममध्ये असलेला गोलंदाज. अगदीच आपण पाहतोय क्रिशला फलंदाजी असो गोलंदाजी असो क्षेत्ररक्षण असो या तिन्ही सत्रामध्ये उल्लेखनीय काम करणारा खेळाडू क्रिशला आपण पाहतोय पहिल्या षटकासाठी. कर्जत तालुक्यातील एक जबरदस्त फलंदाज म्हणजे ख्याती तो वसंत होला. ऑन स्ट्राईक अगदीच मोठा फलंदाज, चौकार षटकारांची आतषबाजी करणारा खेळाडू. मूर्ती लहान परंतु कीर्ती महान असा हा खेळाडू या ऑन स्ट्राईक एंडला वसंत होला. त्यासाठी पहिलाच बॉल यास चेंडूला मात्र टपली देण्याचा प्रयत्न केला, चेंडूला ऑफस्टंपला ठेवलं. चेंडू सल विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलची एकंदरीत या ठिकाणी सांगता झाल्या. पहिलं षटक या ठिकाणी प्रगतीपथावरती P1चं पहिलं षटक टाळ्यांच्या कडकडाटामध्ये डॉट बॉलसाठी स्वागत केलं गोलंदाजचं सर्व क्षेत्ररक्षकांनी. एकंदरीत दुसरा बॉल हाताळण्यासाठी पुन्हा एकदा क्रिश तयार. काय जबरदस्त गोलंदाज आहे क्रिश. लॉ फुलटॉस बॉल होता, अगदीच फुललेनचा बॉल त्याच्यावरती चढवलं आक्रमण. चेंडू जाईल लॉंग स्टॉपमध्ये. अगदीच जर आपण क्षमा असावी, अगदीच जर पाहिलं तर वाडीश लॉंग ऑफमध्ये एकंदरीत हा चेंडू पाहतोय आणि शिंगलनं संघाचं खातं या ठिकाणी ओपन केलं आहे. एकंदरीत जर का आपण पाहिलं तर शिंगल आले, संघाचं खातं ओपन केलं आहे, संघाचं श्रीगणेश केलं आहे आणि धावफलकावर धावसंख्या जोडली जाईल ती मात्र एक धाव. काय जबरदस्त फटकेबाजीनं या ठिकाणी सुरुवात या ठिकाणी केली जाते शिंगलनं. इथे मोठा फटका, इरादे स्पष्ट केलेत. फटका फसलाय, चेंडू हवेत की बाहेर पाहूया. चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला परंतु चेंडू जातोय वाडीश लॉंग ऑन बॉन्ड लाईनच्या बाहेर. रन्स मधील 4-4-4 हा येतोय संघर्षातून निर्माण केलेला संघर्षमयी चौकार. पहिल्या चेंडूचा सामना केला खऱ्या अर्थानं उमेशनं आणि उमेशच्या बॅटमधून आलेला हा चौकार. अतिशय चांगला फटका या ठिकाणी आपण पाहतोय, उमेशच्या बॅटमधनं आलेला हा चौकार. तुम्हाला या गोष्टी कराव्या लागतील, प्रयत्न देखील तुम्हाला करावे लागतील. सिंगल डबल त्याच्यानंतर फटकेबाजी होणं अपेक्षित परत टीमसाठी आणि ते होत असताना आपण पाहतोय यस ऑफस्टंपला चेंडू. अपील जोरदार, उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी जाणवला या अपील मागे. इट्स अ डॉट बॉल, डॉट टेकिंग गोलंदाजी इथे पाहायला मिळाली आणि एकंदरीत धावफलकावरती स्थिर झालेल्या त्या मात्र 5 धावा 4 चेंडूच्या अंती. काय जबरदस्त मॅच आपण पाहू शकाल. टफ फाईट मॅच. टॉस जिंकल्यानंतर फील्ड करायचा निर्णय स्वीकारला. इथे मोठा फटका पाहता पाहता नोमॅन अगदीच क्षेत्ररक्षक आहे वाडीश लॉंग ऑफमध्ये. असं वाटवतं लॉंगरला जातोय की काय, परंतु वाडीश लॉंग ऑफमध्ये कोणतीही चुकी केली जात नाही. पकडलाय उमेश या खेळाडूचा झेल आणि मित्रांनो संपवलाय उमेश या खेळाडूचा खेळ. बॅक टू द डगआउट. विकेटचं पतन, पहिला धक्का, पहिली विकेट, पहिली सफलता, पहिला बॅक थ्रो. खऱ्या अर्थानं अगदीच आपण पाहतोय जतूची वाडी टीमला मिळवून देत असताना गोलंदाज पाहू शकायला आपण पाहतोय क्रिश. वाट रिनाईट क्रमांक 3 वरती 399 399 क्रमांकाची जर्सी प्रदान केला खेळाडू बबलू. अगदीच कमी कालावधीमध्ये आपल्या नावाची छाप या खेळाडूंना खऱ्या अर्थानं सोडले. तो बबलू आपण पाहतोय मैदानच्या आतमध्ये. आज खऱ्या अर्थानं आपण पाहतोय संपूर्ण टीम आपण पाहतोय यंग मॅन खेळाडू आहेत. अगदीच यंग खेळाडूचा भरणा असलेली ही टीम. बरेचसे खेळाडूंची या ठिकाणी कमी जाणवेल आज टीममध्ये. विलास असेल, कैलास असेल, त्याच्यानंतर जर का आपण विचार केला तर नागेश असेल, भगवान असेल, यांची मात्र कमी नक्कीच या टीममध्ये जाणवेल. कामाअभावी ते खेळाडू या ठिकाणी उपस्थित राहू शकले नाहीत, परंतु या ठिकाणी आपण पाहतो ना की बबलू ऑन स्ट्राईक. अगदीच गोलंदाज सज्ज झाला आहे. उत्साह जास्त, अपील जोरदार, परंतु इट्स अ डॉट बॉल. अरे डॉट बॉल अगदीच या ठिकाणी आपण पाहतोय. ओव्हर क्रमांक 1 झाला आहे फिनिश. एका षटकाच्या समाप्तीनंतर स्कोअर कार्डवरती धावसंख्या एकंदरीत जर आपण पाहिल्या ना तर धावा जोडल्या जातात त्या मात्र 5 धावा. सुरुवात या ठिकाणी केली डॉट बॉलनं, त्याच्यानंतर सिंगल, त्याच्यानंतर चौकार, त्याच्यानंतर डॉट, त्याच्यानंतर विकेट, त्याच्यानंतर डॉट. म्हणजेच एका षटकाचा खेळ जर का आपण पाहिलं ना तर चढ उतार या ठिकाणी राहिला. प्रेशर निर्माण केलं, दडपण निर्माण केलं, थोडंसं टिचून गोलंदाजी केली, वेधक मारा केला, जखडून ठेवण्याचं काम खऱ्या अर्थानं केलं गोलंदाज क्रिशनं. फलंदारी फलंदाजांना कुठेतरी जागेवरती थांबवलं. कारण की आपण पाहिलं मैदानच्या आतमध्ये वसंत होलासारखा फलंदाज 2 चेंडू खेळला, तो नॉन स्ट्राईक एंडला जवळपास 4 चेंडू राहिला, तो शेवटपर्यंत काही स्ट्राईकला येऊ शकला नाही आणि त्याच्यात मुले की काय पहिल्या षटकांत आपण पाहिल्या धावा आल्या त्या मात्र 5 धावा. अतिशय चांगली गोलंदाजी. यावेळेस भगवान होला उपस्थिती दाखवली त्याबद्दल
निश्चित या ठिकाणी टीम मात्र यावेळी चांगल्या स्थितीमध्ये असेल. प्लेयर थोडेसे मागे असावेत म्हणूनच की काय त्यांना बॅटिंगची प्रथमतः संधी दिली ती मात्र निश्चितच जैतूचीवाडी टीमनं जर विचार केला तर पेन परिसरातील एक दादा संघ म्हणून जैतूचीवाडी टीमचा उल्लेख नेहमी केला जातो. गोलंदाज यावेळेस आपण पाहतोय प्रदीप चांगला गोलंदाज आहे. वाडी लॉंग ऑफमध्ये सिंगल जरूर आले. एकेरी धावेने धावफलकावरती धावसंख्या जोडल्या जात आहेत त्या मात्र 6 धावा. जास्तीचा वेल नको आहे कारण आम्ही नेहमी सांगत आलो आहे की वेलेची किंमत तुम्ही नेहमी वर्तमानपत्राला विचारा. जो सकाळी 4 रुपये पर पीस विकला जातो तो संध्याकाळी याच विकेटचं पतन पंचांनी मात्र या ठिकाणी बोट उंच केलं तो संध्याकाळी मात्र 4 रुपये किलोने रद्दीच्या भावाला विकला जातो. सांगण्याचं तात्पर्य एवढंच की वेलेला महत्त्व द्या, वेलेला किंमत द्या. इथे आपण पाहतोय ना की निश्चितच विकेटचं पतन बबलू जसा गेला तसा मात्र या ठिकाणी 2 चेंडू डॉट केल्यानंतर तिसरा बॉल या ठिकाणी बबलू खेळला आणि इथून मात्र 6 धावा एकंदरीत स्कोर कार्डवरती. प्रदीपनं पहिल्या बॉलवरती सिंगल खर्च केली. दुसऱ्याच चेंडूवरती जर का आपण पाहिले ना तर बबलूला बॅक टू द गाव ढाळला आहे. अतिशय चांगली गोलंदाजी ज्या पद्धतीनं क्रिशनं गोलंदाजी केली ना त्याच पद्धतीची गोलंदाजी होत असताना देखील आपण पाहतोय मैदानच्या आतमध्ये प्रदीपच्या माध्यमातून 4ही गोलंदाज अव्वल दर्जाचे नक्कीच आहेत या टीमकडे देखील. म्हणजे हा सामना देखील आपण पाहतो ना दोन्ही टीमकडे क्लासिकल गोलंदाज नक्कीच आहे. एक तंत्रशुद्ध सामना आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजी वर्सेस गोलंदाजी, फलंदाजी वर्सेस फलंदाजी. परंतु पहिल्या सत्रामध्ये जमतेम धावा होणं गरजेचं. 35-40चं टार्गेट उभारेल का या हलकीशी प्लेसमेंट चेंडूचा सामना करतोय भगवान. यावेळेस जबरदस्त अष्टपैलू खेळाडू. रात्रीच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं ना थोडीशी निराशा केली, तमाम प्रेक्षकांची निराशा केली पलदरी टीमनं. कुठेतरी बारापाडा टीमच्या विरोधामध्ये नामुष्की अगदी पराभवाला सामोरं जावं लागलं होतं नाईट रजनी शृंखलेमध्ये. परंतु इथे आपण पाहतोय इथे पुन्हा एकदा 11 लाईन डॉट बॉल जबरदस्त धारदार गोलंदाजीचा भरणं असलेली ही टीम आपण पाहतोय मैदानच्या आतमध्ये. प्रयत्न करावे लागतील. यशस्वी व्हायचं असेल तर नक्कीच या ठिकाणी तुम्हाला फटकेबाजी करावी लागेल. हा मोठा फटका भगवानला आपण जास्त वेळ शांत ठेवू शकत नाही. आर पार सीमापार हा येतोय सीमापार 6 धाव्यांसाठी उत्तुंग असा षटकार. अगदीच मंजिल उन्हीं को ही मिलती है दोस्तों जिनके सपनों में जान होते हैं. पंखों से कुछ नहीं होता दोस्तों हौसलों से उडान होते हैं. अगदी तोच हौसला बुलंद ठेवत असताना मैदानच्या आतमध्ये आपण पाहतोय खऱ्या अर्थानं भगवान होल्ला एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू. षटकार जरूर ठोकलाय आणि षटकाराच्या सहाय्यानं टीमची टोटल धावसंख्या नेऊन पोहोचवले 12 अंकावरती. एकंदरीत 12 धावा 1.5 चेंडूचा खेळ संपला. इथे पुन्हा एकदा बॅक टू बॅक बॅटच्या रडारमध्ये त्याला पाठवलंय वाडी लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर पार्किंग पार्कमध्ये षटकार. अगदी षटकार टोकला जातोय. खूप चांगला फटका षटकार आलाय. जरूर षटकारनं टीमची टोटल धावसंख्या आता जाऊन पोहोचेल ती मात्र 18 या अंकावरती. चांगला फटका चांगला स्केल धावा येत नव्हत्या. पहिले 4 बॉलमध्ये आपण पाहतोय 2 डॉट 1 सिंगल 1 विकेट. त्याच्यानंतर जसे हात खोलले ना भगवाननं तशा बॅक टू बॅक 2 चेंडू आणि 2 षटकार ठोकले गेल्या. काय जबरदस्त बॅटिंग. सलामीला गोलंदाज गेलेला फलंदाज मात्र वसंत होलाला शांत ठेवले. वसंत होला फक्त 2च बॉल खेळलाय 3 बॉल खेळलाय आणि फक्त 2 अंकावरती खेळतोय. आणि भगवान होला 4 बॉल खेळलाय आणि जवळपास 12 अंकावरती खेळतोय. उमेशनं काही केलं नाही. अगदी 0 या धावसंख्येवरती बाद झाला. बबलूनं देखील काही करू शकला नाही. 0 या अंकावरती बाद झाला. परंतु वसंत होला त्याला साथ देतोय भगवान होला. हे दोघे बंधू आहेत आणि या दोघ्या बंधूंची ही जोडी आहे खऱ्या अर्थानं मैदानच्या आतमध्ये. स्टायलिश प्लेयर म्हणून ज्याची ओळख आहे तो भगवान होला नॉन स्ट्राईक हँडला पलदरी टीमचा आणि पलदरी टीमचा एक मास्टर माइंड. अगदीच आपण पाहतोय वसंत होला ऑन स्ट्राईक हँडला. भरपूर मैदानं गाजवणारे हे 2 खेळाडू हे 2 बंधू मैदानच्या आतमध्ये. चांगला फटका ग्राउंड डाऊन डीप मिड विकेटला चेंडू जाईल. रनआउटची संधी डोक्याची घंटा लेट. परंतु इथे काय घडलं काय आवश्यकता नव्हती. दोन्ही गाड्या एकाच पटरीवरती होत्या. ॲक्सिडेंट मात्र या ठिकाणी नक्कीच झाला. अगदी त्या ठिकाणी विचार केल्यानंतर विकेटचं पतन या ठिकाणी जरूर झालं. धावफलकावरती धावसंख्या एकंदरीत जोडल्या गेल्या.
इथे मोठा फटका, चेंडूला पाठवलाय पार्किंग पार्क मध्ये. वसंत होला हा पलदरे टीमचा खऱ्या अर्थानं ब्रँड आहे आणि पलदरे टीमचा ब्रँड दाखवत असताना हा वसंत होला काही काही करायची गरज नव्हती, कारण चांगले बॅटिंग करवता मैदानच्या आतमध्ये भगवान. इथे मात्र आपण पाहतोय षटकारनं टीमची टोटल धावसंख्या जाऊन पोहोचेल एकंदरीत 25 अंकावरती. 25 लास्ट 3 विकेट ऑन द स्कोर कार्ड. काय जबरदस्त बॅटिंग या ठिकाणी आपण पाहतोय. पहिले सत्र चालू आहे, शेवटचा सामना या ठिकाणी असेल. चिंचवली अनंत बनाम धोदानी वसंत अशी मॅच रंगेल. शेवटचा सामना फर्स्ट इनिंगमधील शेवटचा सामना असेल. पुन्हा एकदा चांगला फटका अलॉंग द कार्पेटनं बिटवीन द गॅप. अगदीच खेळण्याचा प्रयत्न होता, सिंगल फास्ट आले, डबलचा प्रयत्न. 2 धावा होतील इथून. कंप्लीट 2 रन कंप्लीट डोला देखत या ठिकाणी 2 धावा झालेत कंप्लीट आणि 2 धावेच्या मदतीनं टीमची टोटल धावसंख्या जाऊन पोहोचेल 27 अंकावरती. सातत्याने चांगली बॅटिंग, चांगली गोलंदाजी राहिली. 27 धावा आत्तापर्यंत. 3 बॉल 8 धावा खर्च केल्यात गोलंदाज आत्तापर्यंत. विनोद देखील एक चांगला गोलंदाज आत्तापर्यंत राहिला आहे. अगदी जैतूची वाडी टीमसाठी सातत्यानं चांगला खेळ या जैतूची वाडी टीमने केला आहे, परंतु इथून पुढे जाऊन खेळायचा प्रयत्न. प्रॉपर टायमिंग, मिस टायमिंग शॉट, बट पकडो कॅच. अगदीच या ठिकाणी जर का आपण पाहिलं ना तर जबरदस्त या ठिकाणी मिस टायमिंग स्ट्रोक केला होता. बॅक टू फिल्डर केला. वाडी स्टॉम्पला कोणतीही चूक केली नाही. फुरल यांच्या बॉलवरती केला होता आक्रमण आणि त्याच्यावरती खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं ना तर झेल टिपलाय. बॅक टू फिल्डर केला होता आणि इथे बॅक टू द डगआउट. वसंत होलाच्या पारीचा होईल अंत. बॅक टू द डगआउट. डाव भालकावरती धावसंख्या केल्या त्या 27 धावा. 27 लॉस्ट ऑफ 4 विकेट ऑन द स्कोर कार्ड. चांगला फटका वेळेस अडीच लॉंगॉनमध्ये फिल्डिंग एरिया मात्र खूप चांगले सजवले जाते. अगदीच आपण पाहिलं ना तर एक्स्ट्रा कव्हर, लॉंग ऑफ, लॉंग ऑन, मिड विकेट, कॉर्नर, 30 सर्कलच्या बाहेर भरपूर चांगलं सजवलं जातं. क्रिकेट हा निश्चित गोष्टीने भरलेला खेळ आहे. कधी काय होईल याचं उत्तर मात्र सांगता येत नाही आणि अगदीच एक चांगला सामना. इथे मोठा फटका बॅटच्या रडारमध्ये, त्याला पाठवलंय वाडीस लॉंगॉनच्या पार्किंग पार्कमध्ये 6 धावींसाठी. हा येतोय उत्तुंगाचा षटकार. जबरदस्त फटका षटकार टोकला गेलाय. षटकारनं टीमची टोटल धावसंख्या जाऊन पोहोचल्यात त्या मात्र 34 अंकावरती. अगदीच आजच्या लॉर्ड्समधील संपूर्ण टीमला आणि या स्पर्धेसाठी अगदीच श्री सिद्धिविनायक क्रिकेट टीमसाठी, मानगावाडी टीमसाठी खऱ्या अर्थानं शुभेच्छा आल्यात. अगदीच चेतन सरांकडनं, अगदी चेतन पिरकड सर, मॅन फ्रॉम गुंडगे यांच्याकडनं मात्र शुभेच्छा आल्या. स्कोर कार्डवरती धावसंख्या 34 धावा. 3 षटकांचा वाजवी खेळ संपला. ड्रिंक ब्रेक, पाण्याची व्यवस्था करा. चला आयोजक कमिटी, अगदीच पाण्याची व्यवस्था करायची आहे मैदानच्या आतमध्ये, कारण तिथे पाण्याची व्यवस्था केली, पाण्याची मागणी केली आहे फील्ड करणाऱ्या टीमनं. पाणी घेऊन जा. चला पाण्याची व्यवस्था करा मैदानच्या आतमध्ये. आयोजक कमिटी, शेवटचं षटक प्रगती पथावरती. स्कोर कार्डवरती धावसंख्या जोडल्या जाते त्या मात्र 34. या मॅचमध्ये एक हाय स्कोर आपल्याला पाहायला मिळेल का, कारण 2 मॅचमध्ये आपण पाहिलं तर 40चा. इथे मोठा फटका, चांगला फटका, सिंगल फास्ट आले, डबलचा प्रयत्न इथून यशस्वी होत असताना आपण पाहतोय. 2 रन इज कंप्लीट. ओव्हर थ्रो मात्र जरूर झाला. कलेक्शन चुकीचं, थ्रो चुकीचा, परंतु 2 धावा इथून कंप्लीट झाल्यात. 2 धावेवर मात्र टीमची टोटल धावसंख्या एकत्र जाऊन पोहोचेल ते मात्र 36 अंकावरती. 36 स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 36 अंकावरती.
उंची जास्त लांबी कमी, फुलाल्यांचा बॉल होता त्याच्यावरती चढवायचं होतं आक्रमण. बॅक टू फिल्डर. अगदीच आवाज जर केला खेळाडू कक्षातून तर नक्कीच पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. आणि ते धावा एकंदरीत स्कोअर कार्डवरती एकंदरीत या ठिकाणी जोडल्या जात आहेत. इथून मात्र चेंडू जाईल डॉट. इट्स अ डॉट बॉल. शांत क्रिकेट, सेमी क्रिकेट, शांत खेळ आपण पहा. सामन्याचा आनंद लुटा. आवाज कोणी करताना खेळाडू काय करतोय मैदानाच्या आतमध्ये त्याच्याकडे लक्ष देऊ नका. त्याचं काम तो चोखपणे बजावतोय हे सांगताना आयोजक. पुढे जाऊन खेळायचा प्रयत्न, फुलाल्यांचा बॉल होता, मिस टायमिंग स्ट्रोक. बॅक टू फिल्डर केलाय. शिली मिडॉनला मात्र खराब फिल्डिंग झाली आणि इथून मात्र आलाय एक सिंगल धाव. 2 धावा होऊ शकल्या असत्या परंतु सिंगल घेतले जाते. मित्रांनो, जेवढ्या धावा पहिल्या सत्रामध्ये येतील ना तेवढ्या धावा मात्र इथून ॲड करायच्या आहेत आणि धावा मात्र धावफलकावरती जोडल्या जातील. त्या मात्र 39 धावा. शेवटचे 2 बॉल मात्र इथून शिल्लक. 3.4 चेंडूचा खेळ संपलाय. धावा आल्या धावफलकावरती 39 धावा. लास्ट 2 बॉल मात्र इथून शिल्लक. आयोजन जर आपण पाहिलं तर प्रॉपर आहे, अगदीच कडक आयोजन. आयोजक देखील तितकंच कडक आहेत. इथे चांगला फटका परंतु पुन्हा एकदा खराब फिल्डिंग पाहायला मिळते. सिंगल फास्ट आल्या, डबलला प्राधान्य दिलं आहे आणि इथं फंबल झाला. थ्रो चांगला होता परंतु कलेक्ट करता आला नाही. तो मात्र गोलंदाज झाला आणि इथून धावा कंप्लीट झाल्या त्या 2 धावेने 41 धावा स्कोअर कार्डवरती 41. अगदीच 4 बाद 41 धावा. शेवटचा बॉल इथून शिल्लक आहे. अगदीच आमचे स्टायलिश प्लेयर ऑफ द टुर्नामेंट नागेश उघडा अजून आणि इथून मिड स्टंपवरनं चेंडू चाललाय विकेट किपरच्या हातामध्ये आणि ओव्हर क्रमांक 4 संपलाय. पहिलं सत्र पहिलं फेल मित्रांनो या ठिकाणी संपलंय. स्कोअर कार्डवरती धावसंख्या आल्या 41 आणि बनवायचे आहेत त्या मात्र 42 धावा. कंपल्सरी चेसिंग, कंपल्सरी ड्रेसिंग हा स्पर्धेचा नियम. पलसदरी पंचायत चषक 2026 स्पर्धा देखील मित्रांनो आयोजित केल्या. बी गटामध्ये 2 टीम कमी आहेत. कोणत्या संघाला जर का एंट्री हवी असेल तर अगदीच नागेश उघडा यांच्याकडे संपर्क साधायचा. एक जबरदस्त आयोजक आहे त्या ठिकाणी आणि निश्चितच त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा त्या ठिकाणी सातत्याने आयोजित केले गेल्या. पहिलंच पर्व आहे. एक दिमागदार आयोजन. 3 बाईक त्या ठिकाणी असणार आहे. ए बी त्यानंतर सी डी आणि ई एफ अशा लॉटसाठी मात्र 3 बाईक त्या ठिकाणी असणार आहेत. 26 जानेवारी ते 1 फेब्रुवारी अशी ती स्पर्धा त्या ठिकाणी आयोजित केली आहे. पलसदरी पंचायत चषक 2026 ही स्पर्धा त्या ठिकाणी रंगेल. अगदीच येणाऱ्याच पुढच्याच हप्त्यामध्ये ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल. तर चला जा सलामची जोडी मैदानच्या आतमध्ये. चला आवाज कुणीही करू नका. जर आवाज केला तर पॅनल्टीला सामोरं जावं याची दक्षता मात्र घ्या. तुम्हाला आयोजकांनी कॉलिंग केलं आहे. अगदीच आयोजकांनी एकदा सूचना दिली आणि त्याच्यानंतर जर का तुमचा आवाज आला तर मात्र या ठिकाणी पॅनल्टी असेल असं आयोजक या ठिकाणी सांगतायत. त्याच्यामुळे आपण या ठिकाणी फक्त शांत खेळ करायचा. 24 अगदीच 24 बॉल आणि 24 बॉलमध्ये बनवायचे ते 42 धावा म्हणजे 10.5 रन रेट प्रति षटकामागे राखायचं. दोन्ही संघांकडे तितकीच चांगली गोलंदाजी आहे.
गोलंदाजी वर्चस्व गोलंदाजी, फलंदाजी वर्चस्व फलंदाजी, असा काहीसा सामना आपल्याला पाहायला मिळेल मैदानच्या आतमध्ये. दोन्ही टीमला देऊया दुसऱ्या सत्रासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. विश ऑल द बेस्ट. अगदीच एक चांगला सामना आपल्या भेटीसा देखील आला आहे. तत्पूर्वी विनंती करेन, चिंचवली संघनायक अनंता आणि धोदानी संघनायक वसंत या आजच्या लॉट्समध्ये आपण पाहिला 2 चिंचवलीचे टीम, 2 धोदानीचे टीम आहेत. तर धोदानी वसंत आणि चिंचवली अनंता दोन्ही टीम संघनायक आपण टॉससाठी या, विलंब नको या. आलेल्या तमाम खेळाडूंचं, प्रेक्षकांचं, उपस्थित सर्व मान्यवरांचं, प्रेक्षक वर्गाचं श्री सिद्धिविनायक क्रिकेट संघ मानगाववाडी चषक 2026 या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत केलं जात आहे. तर चिंचवली संघनायक या ठिकाणी दाखल झालेत. विनंती करेन धोदानी संघनायक वसंत आपण टॉससाठी जरूर या. 42चं टार्गेट घेऊन मैदानच्या आतमध्ये उतरले. सलामची जोडी अजित आणि क्रिश ही जोडी मैदानच्या आतमध्ये. गोलंदाज सज्ज सुमित, एक जबरदस्त गोलंदाज सुमित. अगदी कमी कालावधीमध्ये आपल्या नावाची छाप सोडणारा गोलंदाज आपण पाहतोय. एक नवोदित खेळाडू उद्देशित असताना आपण पाहतोय. पलदरी टीममध्ये श्री स्वामी समर्थ पलदरी ठाकूरवाडी या नावाने खेळणारी टीम आपण पाहतोय. आणि त्या टीममध्ये खऱ्या अर्थानं सुमित या गोलंदाजी वर्णी लागली आहे. अगदी कमी कालावधीमध्ये, कमी वेळेमध्ये आपल्या नावाची छाप, आपल्या नावाचा दबदबा निर्माण करत असताना, प्लेइंग इलेव्हनमध्ये आपली जागा बनवत असताना सुमिता गोलंदाज आपण पाहतोय. त्याच्यावरती संघ सहकार्याने खऱ्या अर्थानं विश्वास दाखवलाय. तो विश्वास या ठिकाणी सार्थ ठरवत असताना इथं नो बॉल, अगदीच बिमार बॉल या ठिकाणी त्याच्यावरती चढवलाय आक्रमण, परंतु झाले चांगले फिल्डिंग. चेंडूला उचलफेक केली गेले, तोपर्यंत धावा मिळत आहेत 2. नो +2 एकंदरीत ह्या 3 धावा मिळतील. धाव फलकावरती एकंदरीत धावसंख्या जोडल्या जात आहेत त्या मात्र 4 धावा. उघडा डोले पहा नीट, कारण पुढे चेंडू असणारे यावेळेस मात्र फ्री हिट. धावा एकंदरीत जोडल्या जात आहेत त्या मात्र 4 धावा. टॉस केला जातो आमच्या सन्मान्य आयोजकांच्या शिव असते. यास इथे मात्र शरीर एष्टेला मात्र चेंडू आदळतोय आणि चेंडू जवळपास बायचा आहे ना. यास हा चौकार येत असताना आपण पाहतोय बायच्या स्वरूपामध्ये. बॅटकट आहे का? यस बॅटकट आहे. अगदी त्या ठिकाणी आपण पाहतोय चेंडू जाईल सीमारेषे पार. मिळतील रन 4 रॉंग स्टॉपमध्ये. हा येतोय चौकार, फ्रीजचा बॉल, त्याच्यावरती आलेला चौकार. टॉस जिंकलाय टीम धोदानी संघानं आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय. जसा हा सामना संपेल ना धोदानी टीम, तसं लगेचच आपण या ठिकाणी फिल्डिंगसाठी तयारीत राहायचं. हाय काय जबरदस्त चेंडू होता, वेगवान चेंडू. विकेट किपिंग करताना वसंत होलाला हा चेंडू जेज करायचा होता, चेंडूला अडवायचं होतं, परंतु इथून चेंडूला अडवलं नाही आणि इथून मात्र धाव कंप्लीट होईल ती 1. सुमित सारखा एक जबरदस्त तगडा गोलंदाज. यस धाव फलकावरती धावसंख्या जोडल्या जात आहेत त्या मात्र 9 धावा. थोडंसं महागड षटक होत असताना 10.5ची रन रेट या ठिकाणी जरूर राखायची. यस इट्स अ शॉर्ट बॉल, शॉर्ट ऑफ द एंड. अगदी सरळ विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉलची सांगता झाल्या. दोन्ही संघ अतिशय दक्ष असे दोन्ही संघ, अतिशय दोन्ही चांगले संघ, प्रतिस्पर्धी दोन्ही संघ प्रथमच एकमेकांच्या विरोधामध्ये या क्रीडांगणावरती या मानगावडी चषकामध्ये खेळताना आपण पाहतोय. अतिशय चांगला सामना, दोन्ही मजबूत संघ. इथे मोठा फटका फसला. बॅक टू फिल्डर सिलिमिडॉनमध्ये. क्षेत्ररक्षक चेंडू खाली, कोणती चूक करत नाही, पकडलाय झेल आणि संपवलाय खऱ्या अर्थानं फलंदाज अजित या खेळाडूचा खेळ. बॅक टू द डगआउट. पहिला बॅक थ्रू, पहिली विकेट, पहिली सफलता आपल्या टीमला मिळवून देत असताना गोलंदाजाकडे आपण जर पाहिलं तर सुमिता गोलंदाज, छोट्या चैनीचा गोलंदाज, नवोदित गोलंदाज खऱ्या अर्थानं आपण पाहिला. जबरदस्त गोलंदाजी. 5 बॉल इथून जवळपास संपलेत. शेवटचा बॉल इथून शिल्लक. धाव फलकावरती आपण पाहिलं 9. 10.5 रन रेट, बट धावा बनवायचे आहेत ते मात्र 42. दोन्ही संघ अतिशय चांगले संघ आहेत, दक्ष असे दोन्ही संघ. चला न्यू बॅटर लगेचच रेडी राहा. आवाज कुणीही करायचं नाही. जर आवाज आला तर त्या पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. त्याच्यामुळे या ठिकाणी आपण शांत खेळ करा, शांत क्रिकेट खेळा, संयमी क्रिकेट खेळा असा आयोजकांचा निर्णय येतोय. अतिशय चांगली स्पर्धा, दोन्ही संघ चांगले. दोन्ही संघाने एक चांगला काल गाजवला आहे. क्रिकेटमध्ये कधी कोणाला कमी लेखू नका, कमी समजू नका मित्रांनो. प्रत्येकाचा एक काल असतो. कोणी गाजवलेलं असतं तर कोणी गाजवत असतो. क्रिकेटमध्ये कुठल्याही खेळाला किती मोठे यश आले ना तरी गर्व करू नये, कारण असे म्हणतात की संपूर्ण जगाला बुडवण्याची ताकद ठेवणारा समुद्र तेलाच्या एका थेंबाला देखील बुडू शकत नाही. म्हणूनच की काय, कारण आपल्या कर्तृत्वावर कधीही आपण गर्व करू नये. अगदीच जाऊया मैदानच्या आतमध्ये. 24 बॉल 42चं लक्ष टार्गेट या ठिकाणी सेट करायचं.
एक चांगला सामना मैदानच्या आतमध्ये वेटीस आलाय. श्री स्वामी समर्थ पलदरी विपक्ष आपण पाहिल्यानंतर जैतूची वाडी पेन या दोन संघादरम्यान एक संघर्षमय क्रिकेट पाहायला मिळेल. गोलंदाज सज्जा या शॉर्ट ऑफ द लाईन चेंडू थोडासा मागे ठेवला. पिचिंग बॉल सर चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलची इथून झाली सांगता. एकंदरीत ओव्हर क्रमांक 1 देखील संपला. P1चा पहिला षटक या ठिकाणी संपुष्टात आलंय. आता येणारे 18 बॉल आणि 18 बॉलमध्ये आता बनवायचे त्या जवळपास जर आपण विचार केला तर 33 धाव्यांची गरज. 18-33चं समीकरण म्हणजे जर आपण पाहिलं ना मित्रांनो तर प्रति षटकामागे 11-0-0च्या सरासरीनं या धावा इथून तुम्हाला बनवायच्या आहेत. चांगलं क्रिकेट, शांत क्रिकेट, सेमी क्रिकेट चालू आहे मैदानच्या आतमध्ये. जर आपण पाहिलं ना तर एकंदरीत टीम जैतूची वाडी विपक्ष श्री स्वामी समर्थ पलदरी या दोन टीम दरम्यान जबरदस्त क्रिकेट आपण पाहतोय. अतिशय चांगलं आयोजन जर आपण पाहिलं ना तर एक जबरदस्त स्पर्धा. आत्तापर्यंत जेवढ्या स्पर्धा या ठिकाणी झाल्या त्या सर्व स्पर्धा या ठिकाणी टॉपच्या राहिल्यात. मागील स्पर्धा सागाची वाडी देखील खूप मोठी स्पर्धा होती. 50,000ची टुर्नामेंट होती. 50,000ची ती शृंखला होती. ही शृंखला देखील छोटी आहे परंतु खूप मोठी आहे. अगदीच आपण पाहतोय मैदानच्या आतमध्ये प्रॉपर आयोजक असल्यानं ही स्पर्धा खूप चांगली होती मित्रांनो. त्याच्यामुळे या ठिकाणी स्पर्धा यशस्वी होतात. इथे आयोजक जबरदस्त आहेत. इथे आयोजनाची जबाबदारी आयोजकांनी घेतली आहे, पार पाडण्याची जबाबदारी घेतली आहे आणि जबरदस्त इथे आत्तापर्यंत जर आपण पाहिलं ना तर जवळपास जेवढी 6 ते 7 आयोजने झाली आहे क्रीडांगणावरती तेवढी टॉपची आयोजने या क्रीडांगणावरती झाले आहेत. ओव्हर क्रमांक 2 नागेश उघडा पलदरी टीमचा एक मास्टर माइंड म्हणजे ज्याच्याकडे पाहिलं जातं तो नागेश उघडा. खराब 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 फिल्डिंग. फंबल पाहायला मिळालं. असं जर फंबल पाहायला मिळाला तर इथं जैतूची वाडी टीम यशस्वी होईल हे विसरून चालणार नाही. या एक दादा संघ पेन परिसरातील आहे. हे पलदरी टीमने विसरता कामा नये. एक धाव तुम्हाला वाचवायची. एका धावेसाठी काही वेळा तुम्हाला संघर्ष करावा लागतो देखील परंतु जर का अशा पद्धतीचं जर का तुम्ही एक धाव जर का तुम्ही यशस्वी जर का तुम्ही जर एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये जर का दिली ना तर मात्र तुमच्या फिल्डिंगवरती प्रश्नचिन्ह निर्माण होतील यातील मात्र शंका नाही आहे. हलक्या हातानं चेंडूला खेळून काढलं आणि इथून मात्र चेंडू खाली क्षेत्ररक्षण करताना एक सिंगल जरूर आले. या सिंगलच्या बराबरीनं टीमची टोटल धावसंख्या आता जाऊन पोहोचले ते मात्र 10 अंक जवळपास 12 अंकावरती. आता चेंडू शिल्लक आहे ते 16 आणि 16 बॉलमध्ये बनवायचे ते 30 धावा. सामना दोन्ही संघाच्या बाजूने दोन्ही संघाच्या हातामध्ये. बट गोलंदाजी कोणता संघ चांगली करेल इथे बॅक टू फिल्डर अगदीच शॉर्ट मिडऑफमध्ये आपण पाहिलं ना चांगली क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना इथून आखली जाते. अगदी स्वतःवरती विश्वास दाखवत असताना नागेश उघडा भले आप पर कोई विश्वास ना करे नागेश लेकिन आपको खुद पर विश्वास रखना चाहिए आणि त्याच विश्वासानं खऱ्या अर्थानं मैदानच्या आतमध्ये नागेश उघडा या ठिकाणी गोलंदाजी करताना आपण पाहू शकाल. इथे मोठा फटका. इथे काय घडलं. झेलची संधी. क्षेत्ररक्षकाला झेल एज करायचा होता. जेज मात्र करता आला नाही. बॅक टू बॉलर जरूर खेळला परंतु हा कॅच होता. जवळपास फिल्डरला चुकी केली. चुकीला माफी नाही आहे क्रिकेटमध्ये. तुम्ही जेवढ्या चुका कराल ना तेवढ्याच चुका तुम्हाला अगदीच पराभवाच्या दिशेने नेऊन जातील. इथून झेल झाला असता तर अजून एक विकेट मिळाली असती. संघ अडचणीमध्ये सापडला असता आणि स्कोअर कार्डवरती धावसंख्या आल्या त्या मात्र 14. बाहेरून कुणी आवाज देऊ नका असं आयोजक वारंवार सांगतायत. इट्स अ डॉट बॉल. पलदरी टीमचा हा मास्टर माइंड आहे. खूप चांगलं व्यक्तिमत्व. पलदरी पंचायतमध्ये जर विचार केला ना तर या खेळाडूच्या नावाचा बोलबाला आहे. एक खेळाडू म्हणत नाही तर एक चांगलं व्यक्ती म्हणून देखील या खेळाडूचा एक चांगला बोलबाला पलदरी पंचायतमध्ये नक्कीच राहिला आणि तोच नागेश उघडा यावेळेस आपण पाहतोय मैदानच्या आतमध्ये गोलंदाजी करत असताना. लॉ फुटबॉल बॉल पुढे येऊन खेळायचा प्रयत्न. झेलची संधी. इथे मात्र फिल्डिंग सेट करायची होती पण तो चेंडू जाईल सीमारेषा पार. रन्स फील्ड 4. हा येतोय 4 धावांसाठी पण बाउन्स चौकार. 9च्या रन रेटनं स्कोअर कार्ड जाऊन पोहोचला एकंदर 18 अंकावरती. स्कोअर कार्ड जाऊन पोहोचला तब्बल 18 अंकावरती. 9च्या सरासरीनं आत्तापर्यंत धावा आल्या त्या मात्र 18. सामना जेव्हा चालू झाला त्यावेळेस मात्र 10.5चा रन रेट होता आणि आता 18 धावा स्कोअर कार्डवरती. म्हणजे एकंदर जर विचार केला तर 12 बॉल 24ची गरज. 12च्या रन रेटनं धावा बनवायच्या आहेत त्या मात्र 24. चला फील्ड सेट करा. फिल्डिंग लावायची. वेल नको या. लगेच गेम ऑन करा. सलामची जोडी जवळपास आपण पाहतोय. फलंदाज बाद झाला अजित त्याच्यानंतर क्रिश आणि अरुण ही जोडी मैदानच्या आतमध्ये.
12 चेंडू 24ची गरज. कोण जिंकणार कोण हारणार याचं उत्तर शेवटच्या बॉलवरती नक्कीच मिळणार. जबरदस्त मॅच, टफ फाईट मॅच आपण पाहतोय. गोलंदाज तयार. अगदीच कमी गतीनं हा चेंडू स्लो आम गतीनं हा चेंडू या ठिकाणी हाताला यशस्वी ठरला. इथं गोलंदाज तिसऱ्या क्रमांकावरती आलेला सुनील. नवोदित गोलंदाजीचा भरणा असलेला गोलंदाज सुनीलवरती विश्वास दाखवलाय. अगदीच एक जबरदस्त गोलंदाज आपण पाहतोय. धावफलक स्थिरावलाय, सुस्तावलंय, मंदावलंय 18 अंकावरती. 2.1 चेंडूचा खेळ संपलाय. धावफलकावरती 18 बनवायचे आहेत. आता 11 बॉल आणि 24ची गरज. सुनीलचा पुढील बॉल. इथे मात्र खराब चेंडू, आता खराब चेंडूवरती चढवला आक्रमण. लेग स्टंपवरती चेंडू होता, त्याच्यावरती प्रॉपर टायमिंग झाला आणि चेंडू जाईल सीमा पार चौकार. चौकारनं मात्र टोटल स्कोर कार्ड आता जाऊन पोहोचेल. अगदीच जर आपण पाहिलं ना तर या ठिकाणी जर का आपण पाहिलं ना तर धावा जोडल्या जाते धावफलकावरती मात्र 22 धावा. 22 धावा एकंदरीत स्कोर कार्डवरती. कमबॅक होणं गरजेचं. पुन्हा एकदा कमी गतीनं पहा. मागील बॉलवरती चौकार आला, खराब चेंडू, त्या खराब चेंडूवरती मोठा फटका आला. यावेळेस कमी गतीनं चेंडू हाताला डॉट बॉल फेकला है. इंसान को कभी हिम्मत नहीं हारनी चाहिए, क्योंकि पहाड़ों से निकली नदी किसी से ये नहीं पूछती की समुद्र कितनी दूर है. अगदी स्वतःवरती विश्वास दाखवत असताना हा गोलंदाज आपण पाहतोय. स्वतःवरती विश्वास दाखवतोय गोलंदाज सुनील आणि त्या विश्वासानं खऱ्या अर्थानं गोलंदाजी करताना मैदानच्या आतमध्ये आपण पाहतोय सुनील हा गोलंदाज. इथे पुन्हा एकदा कमी गतीनं हाताळलेला चेंडू, चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. या साईडचा डॉट बॉल. आता प्रेशर दडपण क्रिएट करत असताना, टीमवरती दबदबा निर्माण करत असताना टिचून गोलंदाजी, भेदक मारा, तिखट मारा या ठिकाणी करत असताना आपण पाहतोय गोलंदाज सुनील. 3 चेंडू डॉट, 1 चौकार जरूर या षटकामध्ये आला. धावा आल्या 22. 20ची गरज असणार आहे विजयासाठी अद्याप. 8 बॉल 20 धावसंख्येची इथून गरज आहे. वारंवार कमी गतीची गोलंदाजी होत असताना आपण पाहतोय. पुन्हा एकदा कमी गतीचा बॉल, बॅक टू बॉलर खेळलाय, बॅक टू फिल्डर खेळलाय. इथे काय घडलं पला तरी टीम काय करते मैदानच्या आतमध्ये. जिथे एकही धाव नव्हती पुन्हा एकदा ओव्हर थ्रो. नशीब 2 धावा इथे झाल्यात कंप्लीट. पुन्हा एकदा ओव्हर थ्रो केला होता जरूर, परंतु इथून मात्र धावा आल्या त्या 2 आणि 2 धावेने टीमची टोटल धावसंख्या आता जाऊन पोहोचेल 24 अंकावरती. 24. लॉस्ट ऑफ 1 विकेट ऑन द स्कोर कार्ड. 18 धावसंख्येची गरज आहे विजयासाठी. 18 धावसंख्येची गरज आहे. 7 बॉल 18 धावेंची गरज. जबरदस्त सामना, जबरदस्त सामना. स्वतःवर विश्वास दाखवायला लागेल खऱ्या अर्थानं फलंदाजी करणाऱ्या टीमला. नशीबी आपल्यासमोर हारायला तयार आहे मित्रांनो. फक्त आपली मानसिकताही जिंकण्यासाठी असायला हवी. जर ती मानसिकता तुमची जर का जिंकण्याची असेल ना तर नक्कीच तुम्ही या ठिकाणी तो गेम, ही मॅच मात्र नक्की जिंकू शकता. प्रयत्न करा, प्रयत्न करा, प्रयत्न अर्थी परमेश्वर. इथे कमी गतीनं पुन्हा एकदा बॉल, परंतु इथे अतिरिक्त बाहेरून जाणार चेंडू. पंचांनी मात्र या ठिकाणी घोषित केलाय तो स्वेअर बॉल आणि स्वेअरच्या मदतीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल 25 अंकावरती. 7 चेंडू, आता 23 धावसंख्येची गरज आहे. अगदीच जर का आपण क्षमासावी 7 चेंडू आणि 17 धावींची गरज आहे. क्षमासावी 17 धावसंख्येची गरज. 25 लागल्यात स्कोर कार्डवरती. 17 धावसंख्येची मात्र या ठिकाणी गरज. इथे मात्र जबरदस्त फटका ब्लॉक होलमध्ये. हा चेंडू सापडला, बॅटच्या रडारमध्ये आला आणि त्याला पाठवलाय अगदी काव कॉर्नरच्या डोक्यावरून 6 धावींसाठी उत्तुंग असा षटकार. या षटकारने टीमची टोटल धावसंख्या सहा चेंडू 11 धावींची गरज. हा षटकार खऱ्या अर्थानं महागडा ठरलाय. जा पाणी घेऊन, ड्रिंक ब्रेक, जा पाणी घेऊन जायचंय, पाण्याची व्यवस्था करा.
सरी चेशिंग शेवटच्या बॉलवरती आलेला षटकार खऱ्या अर्थानं जर का आपण विचार केला तर महागडा ठरतोय पलदरी टीमसाठी. संघर्ष करत आणि शेवटच्या बॉलवरती जरूर षटकार ठोकला होता. आता 6 मध्ये 11 आणि गोलंदाज तयार झालाय दिनेश. पुन्हा एकदा नवखा गोलंदाज वापरला जातोय. 6 मध्ये 11 धावसंख्येची गरज. वाचवेल का 11 की धावा खर्च केलेला 11. काय जबरदस्त सामना दोन्ही संघाकडे या. परंतु पाहूया जो जास्त मेहनत करेल तो संघ इथून जिंकेल. हालांकि मौसम ठंडा है लेकिन ठंडी में भी गर्मी का एहसास कर देने वाला ये हॉट मैच मैदान के अंदर ये दो टीम के माध्यम से चल रहा है. अगदी दोन्ही टीमच्या माध्यमातून एक हॉट मॅच मैदानच्या आतमध्ये चालू आहे. जबरदस्त मॅच पैसा वसूल मॅच या ठिकाणी आपण पाहतोय. 6 मध्ये 11 चं समीकरण. लो फुटॉस बॉल चेंडू खाली क्षेत्ररक्षक झेलची संधी परंतु चेंडू जाईल वाडिश लॉंग ऑन सीमारेषे बाहेर येतोय. 6 धावेसाठी उत्तुंग असा षटकार. खराब गोलंदाजी. फुलर लेनचा चेंडू होता त्याच्यावरती चढवला आक्रमण आणि चेंडू मात्र जाईल सीमारेषे पलीकडे येतोय. 6 धावेसाठी षटकार. 5 मध्ये आता बनवायचे ते 5 धावा. आता सामना एकतर्फी होत असताना आपण पाहतोय. आता सातत्याने डॉट पर्सेंटेज वाढवावे लागतील तर या मॅचमध्ये टिकून राहील टीम पलदरी. नवख्या गोलंदाजावरती विश्वास दाखवला जरूर. यावेळेस पॉईंट क्षेत्रामध्ये चेंडूला धाडलंय. सिंगल फास्ट आलाय. डबलचा प्रयत्न आणि इथून पुन्हा एकदा फंबल जरूर पाहायला मिळाला परंतु 2 धावा इथून कंप्लीट. ओव्हर थ्रो आणि इथे पाहता पाहता 3 धावा कंप्लीट झाल्या. खराब गोलंदाजी खराब क्षेत्ररक्षण आणि 3 धावेच्या सहाय्यानं स्कोर कार्ड आता जाऊन पोहोचेल एकंदरीत 40 अंकावरती. फक्त आणि फक्त 2 धावींची गरज. 4 चेंडू आता 2 धावींची गरज. कुठेतरी भगवान सारखा एक चांगला गोलंदाज होता त्याचा वापर कुठेतरी शेवटच्या षटकामध्ये करायला हवा होता. कारण शेवटच्या षटकासाठी जे नवीन गोलंदाज वापरला ना त्याच्याकडे अनुभव थोडा कमी आहे. हे विसरून चालणार नाही आहे. इथे खऱ्या अर्थाने शेवटच्या षटकासाठी अनुभवी गोलंदाज वापरायला हवा होता परंतु हा निर्णय कुठेतरी चुकीचा ठरला आणि हा विजयी फटका. अशा तऱ्हेने विजय होते टीम जैतूची वाडी. विजयी टीमचे हार्दिक हार्दिक अभिनंदन. तसेच पराभूत टीमचे देखील गोड गोड कौतुक. बठाडलक टीम श्री स्वामी समर्थ पलदरी. ज्या चुका केल्या गोलंदाजी करताना त्या चुका मात्र नेक्स्ट स्पर्धेमध्ये आपण नक्कीच सुधाराल. या पुढील स्पर्धेसाठी